मंडळी, तर मी श्रेया, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमच्या NSSचा तिसरा दिवस. तर बघूया आता काय काय होतंय. तर नेहमीप्रमाणे रोज सारखं सकाळ सकाळ लवकर उठून निघालो होतो आम्ही आमच्या जागेवर जायला. आम्हाला नेण्यासाठी आमची बस आमच्या आधीच येऊन उभी होती बरं का. इथे बसमध्ये चढलो तर बसायलाच जागा नाही. केलं सगळ्यांनी ॲडजस्ट थोडं थोडं आणि बसलो. मंडळी, इथे आल्यावर प्रत्येकाची अशी वेगवेगळी मीटिंग भरली होती बरं का. काय इतक्या चर्चा चालल्या होत्या मलाही माहीत नाही. इथं सकाळ सकाळ आल्यामुळं खूप थंडी वाजत होती सगळ्यांना. मस्त अशी शेकोटी केली होती. तर छान अशी सगळी शेकोटीचा आनंद घेत होते. त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर आम्हाला एक काम सांगितलं, ते म्हणजे कचरा गोळा करायचं. जेवढा कचरा भेटेन तेवढं प्रत्येकाने केलं काम थोडं थोडं. नंतर गेलो पळून. तर मंडळी, आज दुसरं काही काम नव्हतं बरं का. आम्हाला एकच काम होतं, जे की गावकऱ्यांना रेशनिंग कार्ड काढून द्यायचं. तर रेशनिंग कार्ड म्हणजे काय, तर आपलं जे रेशनिंग कार्डचं पुस्तक असतं ना, ते ऑनलाईनमधून आपल्याला एक छोटंसं कार्ड भेटतं, जेणेकरून आपल्याला दरवेळेस ते पुस्तक न्यायची गरज नाही त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड घ्यायला गेल्यावर. तर ते प्रत्येक शेतकऱ्याला काढून दिलं. नंतर इतकी गर्दी झाली की उभं राहायला पण जागा नव्हती. ह्या गर्दीत भांडणं होतात की काय ह्याची भीती होती आणि थोडीशी झालीच बरं का. भांडणं होऊ नये म्हणून आमच्या मॅनेजमेंट टीमने तसं चांगलं नियोजन केलं बरं का. नंतर मग संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर व्याख्यान ठेवलं होतं, ते छान झालं. जेवण वगैरे निघालो आम्ही आमच्या रूमवर जायला.